तर इकडे जाऊ आपण, नाही का. हा जो दिसतोय ना तुम्हाला आता रस्ता, गावातले जो लोक असतात त्यांना काडेफाटे लागतात, त्याच्यामुळे ह्या जंगलात जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे. बरं, आपण इथून ट्रॅक्टर नाही नेणार, आपण नेणार आपली SP 125 जी की आहे नीलिमा. क्या बोला तूने? ओ भाई साहब नाही, हे स्क्रॅचेस मला तर वाटते जास्त तर हे स्क्रॅचेस त्या फांदीमुळेच असायला हवे. काय म्हणता गडचिरोलीची पब्लिक. तर भाई आता आपण आलो तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी, सिनेमॅटिक भाई ब्लॉग वगैरे शूट करू. आणि भाई आता माझा ऑफरोडिंग करायचा विचार आहे पुन्हा. आता ऑफरोडिंग आपण नाही का या जंगलामध्ये करू. जंगलामध्ये जे काही रस्ते असतात ना असे ट्रॅक्टरचे जायचे, आणि तिथं जो सीन आहे भाई ऑफरोडिंगवाला, तो सीन मी नाही का तुम्हाला मोटो व्लॉगमध्ये दाखवतो. तर चला, तर आलो भाई आपल्या बाईकमध्ये. तर हे आहे आपल्या पप्पाची बाईक. आणि आपली स्पेक्टर भाई आता सध्या बिघडली आहे, तिचा किकचं काम आलं आहे, तिला आता बहुत पैसे लागतात, त्याच्यामुळे तिचा काही आता मोटो व्लॉगमध्ये येणं कठीण आहे. म्हणून सपोर्ट दाखवा मित्रांनो, सपोर्ट दाखवा. आणि पहा हा SP मधला हा प्रॉब्लेम बघा, इथं आता गेअर टाकून आहे तरी बी पहा, गेअर टाकून आहे तरी बी दाखवत नाही. दुसरा गेअर टाकून आहे माझ्या मते, तिसरा. हां, आता तिसरा टाकल्यावर नाही का आता दाखवत आहे, दुसरा केलो. हां, काय SP मधला प्रॉब्लेम तुमच्या SP मध्ये होत आहे का हा प्रॉब्लेम? SP 125 आहे BS6 मॉडेल, तुमच्या SP 125 मध्ये होत आहे का? कमेंटमध्ये सांगा भाई. A few moments later. तर इकडे जाऊ आपण, नाही का. हा जो दिसतोय ना तुम्हाला आता रस्ता, तर जाऊ आता आपण इकडे. आणि हा रस्ता पहा आता, हा आहे आपला ट्रॅक्टरचा रस्ता, जी की आपले गावातले जो लोक असतात त्यांना काडेफाटे लागतात, त्याच्यामुळे ह्या जंगलात जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे. बरं, आपण इथून ट्रॅक्टर नाही नेणार, आपण नेणार आपली SP 125 जी की आहे नीलिमा. क्या बोला तूने? थोडा झटक्यामुळे नाही का गाईज, थोडा अँगल नाही का खाली जाऊ शकते, त्याच्यामुळे तुम्हाला व्ह्यू चांगला भेटत आहे का ते मला सांगा, नाही का. बरं, मागच्या वेळी मी ऑफरोडिंगचा व्हिडिओ बनवलो होतो, त्याच्यामुळे तो अडचण येते. ऑफरोडिंगचे व्हिडिओ बनवायला काही नाही गाईज. बरं, जेव्हा आपण ऑफरोडिंगचे व्हिडिओ बनवतो ना, ते जे झटके असतात त्या झटक्यामुळे हा अमाऊंट जो असतो मोबाईलचा अमाऊंट, तो जो खाली जाते तो अमाऊंट, त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ म्हणजे चांगला व्ह्यू प्रोव्हाइड नाही होत, त्याच्यामुळे तुम्हाला बी तो व्हिडिओ नाही आवडत, नाही का. याच्यामुळे आता थोडा लक्ष ठेवीन, मागच्या वेळीसारखी गलती नाही होऊ देईन, नाही का. चला भाई चला. या रस्त्यातून स्लिप खाली ना गाडी खतम. बरं, अशा रस्त्यातून न्यायला बी मजा येते. आणि हा रस्ता कुठे जाते ते मला बी नाही माहीत, मी जातच आहो. आता हा कुठे रस्ता जाते ते आपण पाहू, नाही का. ओ भाई साहब क्या ही ऑफरोडिंग कर रहे हैं गाइज हम, क्या ही ऑफरोडिंग ऐसे. म्हणजे आता आडवा नाही का हे आला होता, फांदी आली होती झाडाची, त्या फांदीला बी मी आपटत चालला आलो. आपटत म्हणजे का बरं झालं गाडीला काही स्क्रॅचेस नसतील आले. स्क्रॅचेस आले का पाहू का, नाही तर पप्पाची गाडी आहे भाई, पप्पा नाही तर मला मारल्याशिवाय नाही ठेवत घरी गेल्यावर. थांबा बरं बघतो, बघू द्या. स्क्रॅचेस तर नाही आले म्हणा भाई साहेब, नाही पहिलेच होते म्हणा, काही नाही. बरं, हे बघा झाडाची फांदी आपटली ना, त्याच्यामुळे पान बघा इथं पान. त्याच्याला काही नाही, हे स्क्रॅचेस मला तर वाटते जास्त तर हे स्क्रॅचेस त्या फांदीमुळेच असायला हवे. दिसतायत नाही तुम्हाला, स्क्रॅचेस त्या फांदीमुळेच असायला हवे. बरं, पप्पाला काहीतरी बहाणा सांगायला लागेल, पहिलेच होता म्हणून, नाही का. चला, अशी आहे कंडिशन मित्रांनो. तुमच्यासाठी असे क्रेझी व्लॉग बनवासाठी एवढे काही सॅक्रिफायसेस करायला लागतात. स्टँड. चला, विचार करा, मी या जंगलात ऑफरोडिंग करताव ते बी एकटा, आणि इथून जर
जरी का वाघ वगैरे निघला, वाघ समजा कोणता बी जंगली प्राणी असो, तर मला इथून वाचून जाण्याची काही म्हणजे संधी नाही. म्हणजे आगे कुवा पीछे खाई असा वाला सीन होऊ शकते. तरी बी मी जात आहो या रस्त्यातून. आता थोडा काही सीन बघा, हा जंगलातला व्ह्यू एकदम शांत आहे, एकदम पीस. आणि अशी जागा मला आवडते भाई. हे जी अशी पूर्ण भोवताले जंगल आहे आणि एकदम शांती. शांती म्हणजे एका मुलीचं नाव नाही भाई. मुलीचं नाव म्हणाल नाही तर शांती म्हणजे एकदम भाई एकदम पूर्ण पीस आहे नाही का. तर मला वाटते इकडे कोणता तरी आता गाव आहे नाही का. हा बघा कुठं पोहोचलो मलाच नाही माहित. हा एकदम ताळाचे झाडं दिसून राहिले म्हणजे कोणता तरी इकडे गाव असावा. कारण गडचिरोली जिल्ह्यात आपल्या ताळाचे झाडं गावात नसतील असा कधी होऊच नाही शकत. गडचिरोली जिल्ह्यात ताळाची काही कमी नाही, ताळाच्या झाडाची नाही का. हे बघा हे गावाच्या जवळ हे ताळ आहेत बघा, हे दिसत आहेत ना किती भरपूर सारे आहेत. बरं इथून आता न्यावं लागेल गाडी. तुमच्यासाठी व्लॉग बनवासाठी कुठून ना कुठून गाडी टाकता अरे बापा मी. अरे आपली ते जुनी गाडी आणलो असतो तर मला अडचण आली असती. चला आता इथून नाही जाऊ आपण, आता वापस चालले जाऊ नाही का. नाही तर गावचे म्हणतील या गावचे हा बुट्टा आला कुठून नाही का. तर चला भाई. असा कंटेंट जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला असा कंटेंट पूर्ण हाजीर करेन मी. जंगलात यायला काही नाही गाईज, एकदम मजा येते, एकदम पूर्ण पीसफुल वाटते, एकदम पूर्ण माइंड फ्रेश होते. एकटा जरी आला तरी आणि मित्रांसोबत पण आल्या तरी असा जंगलात आल्यावर एकदम पीस होते, एकदम बाई शांती राहते. बरं थोडा रिस्क बी राहते कारण आजूबाजू आता हा जंगल आहे तर जंगली जनावर असणे हे तर कंपल्सरी आहे. आणि याच्यामुळे एखादा सापडला जंगली जनावर तर तुम्हाला म्हणजे अडचण येऊ शकते. तर येत असाल तर रिस्क आपल्या रिस्कवर या नाही का. म्हणजे थोडा बाळगा, म्हणजे थोडी काळजी बाळगा आपली नाही का, आपल्या सोबतच्याची पण. तर चला आता तसं तर काही नाही, आता मी येत राहतो, मला तेवढी भीती नाही वाटत. आता मी आता गावचाच मुलगा. आता गावचे मुलं कसे राहतात ते तर तुम्हाला माहीत आहे. गावचे मुलं भीत नाही नाही का हे जंगलात वगैरे जायला. एकदम पूर्ण शहरी मुलापेक्षा हे असतात गावचे मुलं, तंदुरुस्त भाई तंदुरुस्त. आपला भाई बी गावचा आहे. पक्षीचा काही नाही, पण एखादा जनावराला वाघ सारखा समजा असं तर म्हणजे थोडा म्हणजे धोका असू शकते आपल्या जीवाला. त्याच्यामुळे काळजी बाळगणे हे महत्त्वाचे आहे. मला सांगा मोटो व्लॉगमध्ये मी का इम्प्रूव्ह करू, म्हणजे तुम्हाला का पाहायला आवडेल. आता मी असे व्लॉग बनवत आहो जे मी आता गावाकडे तर गावाच्या रिलेटेड म्हणजे व्लॉग बनवत आहो, जंगलामध्ये हिंडत आहो, गावचा नेचर दाखवत आहो. तर असे व्लॉग तुम्हाला आवडतात का ते सांगा. कारण आणि वेगळा व्ह्यू भेटताय काहीतरी. कारण की सगळेच जण आजकाल नाही का असे व्लॉग बनवायला लागला. एक टिल्लू पिल्लू पण असे व्लॉग बनवायला लागले, हाय गाय इथं जात आहो तिथं जात आहो. पण आपला व्लॉग थोडा रेअर आहे का ते सांगा मला कमेंटमध्ये. कारण मोटो व्लॉग गडचिरोलीमध्ये थोडा रेअरच आहे आणि मी बी आणि मोटो व्लॉग रेअर आहे वरून मी व्लॉग बी कसे बनवतो मोटो व्लॉगचे एकदम रेअर. फॉरेस्टमध्ये जात आहो असं दाखवत आहो, ऑफ रोडिंग करत आहो, नेचर दाखवत आहो. आता ते तुम्हाला आवडत आहे का. तुमची जशी इच्छा असेल तसा व्लॉग बनवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. काही उभा उठत आहो मी, विचार करा तुम्ही. उभा उठून गाडी चालवत आहे, एवढे झटके लागत आहेत. अशी ऑफ रोडिंग करायला बी मजा येते एकदम नाही का. एकदम पुरा सुकून. फॉरेस्टच्या मधात याची हेच भीती आहे. असे जनावर वगैरे मधात येतात, जसा आता पक्षी आला होता असं आहे. थोडा म्हणून रिस्क मध्ये चालावं लागते आपल्याला नाही का.